हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत. आज आपण उपवासाची केळीची भाजी बघणार आहोत. त्यासाठी आपण कच्ची केळी घेतलेली आहे. एक 5 ते 6 कच्ची केळी घेतलेली आहेत मी. त्यानंतर 1 टीस्पून मी जिरं घेतलेलं आहे. एक 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक वाटी भरून मी दाण्याचा कूट घेतलेला आहे. तो जाडसर असा कुटून घेतलेला आहे, तुम्ही बघू. आता आपण सर्वप्रथम केळी घेतलेली आहे. आता त्याला एक एक करून घेऊया. नंतर त्याची आपण सुरीने साल काढून घेऊया. त्याचं पुढचा भाग आणि मागचा भाग कापून घ्यायचा आहे. नंतर त्याला सुरीने कट करून साल काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या केळीची साल काढून त्यांना बारीक कट करून घेऊया. आता मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. एक मोठा चमचा भरून तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घालून घेणार आहोत. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे मी, ते टाकून घेऊया. जिरं छानपैकी तडतडल्यावरती आपण हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, ते आपण त्यामध्ये घालून घेऊया. मिरची छान खमंग अशी परतून घ्यायची आहे. मिरची छान परतून झाल्यावरती आपण केळी बारीक चिरून घेतलेली आहेत, ती आपण आता यामध्ये घालून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेलावरती छान परतून घेतल्यावरती केळी परतल्यावरती आपण आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. त्यानंतर आपण याला छान मिक्स करून झाकण ठेवून पूर्ण शिजवून घेऊया. टोटल 5 मिनिटं केळी शिजायला लागतात. आता तुम्ही बघू शकता आपली केळीची भाजी छानपैकी शिजलेली आहे. आता आपण याला छान हलवून आपला जो दाण्याचा कूट केलेला आहे तो आता आपण यामध्ये घालून घेऊया. मिक्स करून घ्यायचं आहे. परत आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता. आम्ही उपवासाला खात नाही म्हणून मी घातलेली नाही आहे. एक वाफ काढायची आहे छानपैकी. आता तुम्ही बघू शकता आपली यम्मी टेस्टी अशी ही केळीची भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. हेल्दी आणि पौष्टिक अशी ही आपली ही केळीची उपवासाची भाजी रेडी झालेली आहे. आता आपण याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा, यम्मी आणि टेस्टी अशी आपली केळीची भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा आणि अशाच आमच्या रेसिपी आवडल्या तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.